जालना के जिला शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटिल ने जीबीएस को लेकर जनता से अपील की है कि डरने की जरूरत नहीं है और इस बीमारी से संबंधित अफवाहों से बचने की सलाह दी। उन्होंने नागरिकों से अनुरोध किया कि स्वास्थ्य को लेकर जागरूक रहे और सही जानकारी के आधार पर ही निर्णय ले। जीबीएस हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे। हा आत्ता आलेला नाही आहे, वर्षानुवर्ष त्याचं चालूच आहे। गुलेनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो, त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पडतात सुरुवातीला। जर तसं काही असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, आपलं आपण काही ठरवू नये। तसंच आज खूप या आजारा जीबीएसबद्दल खूप अफवा पसरत आहेत। अफवांना बळी पडू नये कोणीही। तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे। त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे आणि जर जीबीएस झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत। हा आजार आजच आलेला नाही आहे, सतत याचे 1-2 पेशंट भेटत असतात। वर्षाला 2, 4, 5, 10 पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात। आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्या नंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे, पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे। त्याच्यासाठी त्याच्यापासून घाबरायची गरज कोणालाही कोणत्याही नागरिकांना नाही आहे।